नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज होता शुक्रवार आणि आज आमच्या घरी बिर्याणीचा बेत होता। तर आज आईने मस्त अशी बिर्याणी बनवली होती, चिकन बिर्याणी। तर तुम्ही बघू शकता इथे त्याच्यासाठी सगळं साहित्य इथे एकत्र ठेवलेलं आहे। चिकन आहे, गरम मसाला, कांदा, टोमॅटो वगैरे सगळं आहे। चिकन मसाला, बिर्याणी मसाला आणि हा तळलेला कांदा पण इथं ठेवला आहे, कलर आहे। तर आमच्या घरी बिर्याणी कशी बनते त्याचा व्हिडिओ मी आज तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर हा आहे पूर्ण मसाला आणि हा आमचा लाल तिखट घरचा मसाला आहे, घरी बनवलेला। तर इथं उकळलेलं पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आता बिर्याणीसाठी शिजायला तांदूळ टाकणार आहे। तर बिर्याणीसाठी भात बनवून घ्यायचा आहे। त्याच्यात तांदूळ टाकते आता। टाकताना सांडतायत खाली। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सांगा कशी झाली ती। त्याच्यानंतर तांदूळ टाकून झाल्यावर लिंबू पिळून घ्यायचे। आईने लिंबू पिळून घेतला। ते सगळी तयारी करून ठेवलेली आहे। त्याच्यानंतर मसाले वगैरे टाकण्यासाठी, ग्रेव्ही बनवण्यासाठी तेल टाकून घेतले आधी। पहिल्यांदा आपल्याला चिकन शिजवून घ्यायला लागेल। त्याच्यानंतर खडा मसाला टाकलाय तेलात। खूप छान बिर्याणी होते अशी। खडा मसाला पूर्ण हलवून लाल होऊन द्यायचा, थोडा ब्राऊन असा। त्याच्यानंतर आपण कांदा फ्राय करून घ्यायचा त्याच्यात आणि पूर्ण कांदा एकदम नरम होऊन द्यायचा, पूर्ण नरम, कारण ग्रेव्ही बनवायची आहे ना आपल्याला। ह्यालाच खूप वेळ लागतोय कांदा नरम व्हायला, ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो। तर असा जरा हलवायचा, सारखा पण हलवत नाही राहायचा। बघा आता कसा कांदा एकदम नरम झालाय व्यवस्थित। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकायचा आहे आणि ते सगळं एकजीव करून व्यवस्थित नरम होऊन द्यायचं सगळं मिश्रण। टोमॅटो टाकलाय सगळा। टोमॅटो आणि कांदा खूप लागतो। तुम्ही अंदाजाप्रमाणे घेऊ शकता सगळं। तुमची कमी बिर्याणी असली तर तुम्ही कमी घेऊ शकता। इथे आमच्याकडे माणसं खूप असल्यामुळे बिर्याणी जास्त बनवायला लागते। तर व्यवस्थित सगळं हलवून त्याच्यात जरा आमचा मीठ टाकून घ्यायचे। आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतले, ती बनवून ठेवली होती अगोदर। व्यवस्थित हलवून घ्यायचंय, एकजीव करून व्यवस्थित पूर्ण नरम होऊन द्यायचा आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित। नंतर त्याच्यात आता मसाला टाकायचा आहे सगळा, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला टाकलेला आहे सगळा आणि व्यवस्थित मसाला सगळ्याला लागून द्यायचा आहे। हलवून व्यवस्थित सगळं मिश्रण एकजूट करून घ्यायचं आहे। हळद टाकली, हा घरातला गरम मसाला टाकला आहे घरचा आणि आमचं घरचं बनवलेलं लाल तिखट, लाल मसाला। आता मसाले सगळे टाकून झालेले आहेत। तर व्यवस्थित हलवून
व्यवस्थित सगळं नरम करून घ्यायचं आहे आणि ते चिकनला पण व्यवस्थित लागलं पाहिजे. मुलांना आमच्या घरी बिर्याणी खूप आवडते. तर कोथिंबीर टाकून घेतली थोडी. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलं की कसा वास चांगला येतो जरा ग्रेव्हीला. आणि आता आपण हे मॅरिनेट केलेले चिकन त्याच्यात टाकायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सगळा मसाला चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे. सगळा वरून जरा मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकतो, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मीठ अंदाजाने टाकून घ्यायचं. व्यवस्थित हलवून व्यवस्थित हलवून ते चिकन सगळं सेट करून घ्यायचं. मस्त त्याच्यामध्ये ग्रेव्ही तयार झाली. चिकन व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. ते पूर्ण पण शिजवायचं नाही एकदम नरम, कारण नंतर बारीक गॅसवर आपल्याला बिर्याणी ठेवावीच लागते ना. त्याच्यानंतर काजूचे गर टाकलेत. कोकण म्हटल्यावर काजूचे गर हे आलेच. काजूचे गर टाकून सुद्धा छान होते. आता पूर्ण चिकन शिजलेलं आहे, तर त्याच्यावर आता राईस लावून घ्यायचा आहे आपल्याला. राईसचा थर व्यवस्थित असा राईस पसरून घ्यायचा आहे. राईस पण मस्त झाला आहे बघा. नंतर आपण तो तळलेला कांदा आहे तो वरती पेरून घ्यायचा. त्याच्यावर टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटोची काप करून वरती लावायची. कोथिंबीर टाकायची आणि वरनं कलर सोडायचा थोडा. तुमच्याकडे तूप असेल तर तूप पण सोडलं चांगलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा राईसचा थर लावून घ्यायचा. आता हा बघा असा थर लावून घेते आई. आणि त्याच्यावर नंतर पुन्हा तळलेला कांदा, कोथिंबीर, टॅमॅटो, कलर हे सगळं टाकून घ्यायचं आहे वरनं. आणि हे तूप टाकायचं आहे वरनं. तुपांसुद्धा बिर्याणीला वास खूप छान येतो. बिर्याणी मस्त लागते. आता थरबीर लावून आपल्याला झालेले आहेत. बघा कशी मस्त. बघा कशी बिर्याणी कशी मस्त दिसते. आता हे सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर वरती झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅस करून त्याच्यावर वरती बिर्याणी ठेवायची वाफेवर. मग ती बारीक गॅसवर मस्त बिर्याणी तयार होते. 15 मिनटं तरी ठेवायची वरती. आता हे मस्त थरबीर लावून ठेवलेलं आहे वरती गॅसवर, गॅस बारीक करून. वरती काहीतरी वजन ठेवून द्यायचं त्याच्यावरती, म्हणजे बाहेरची हवा जायला नको आतमध्ये. बघा मित्रांनो, आता बिर्याणी मस्त तयार झालेली आहे. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला बिर्याणी कशी वाटली. तुम्हाला मी जरा चमच्याने हलवून दाखवणार आहे, पण खूपच मस्त आणि चविष्ट बिर्याणी झाली.
हे बघा मी थोडीशी वरती काढले आतून. खूपच चांगली आणि सुटसुटीत अशी बिर्याणी झाली, बघू शकता तुम्ही. खूपच मस्त. तर आज होता आमचा बिर्याणीचा बेत. तर मित्रांनो नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला बिर्याणी कशी वाटली ते, आणि तुम्ही कशी बनवता ते पण सांगा. तर ही आहे आमच्या घराची बिर्याणी. आम्ही अशीच बनवतो बनवायची झाली तर. आणि खूप म्हणजे खूप टेस्टी झाली होती. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.